अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच किंक्रांतीचा दिवस होता। अगदी सकाळपासून प्रत्येकाने काही ना काही उपाय नक्कीच केले असेल, कारण किंक्रांती म्हणजे करीचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। खरं तर किंक्रांतीबद्दल आता जास्त माहिती देत नाही, कारण मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे आणि उपायही सांगितलेले आहेत। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या किंक्रांतीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे। बघा, किंक्रांतीचा जो दिवस आहे हा खरं तर अत्यंत अशुभ मानला जातो। या दिवशी आपल्याला कुठल्याही नवीन गोष्टींची खरेदी करायची नसते किंवा कुठलीही शुभ कामं करायची नसतात। जसं संक्रांत महत्त्वाची असते तशीच किंक्रांत महत्त्वाची असते। संक्रांत याला आपण गोडाचा सण म्हणतो। संक्रांत ही आपल्या आयुष्यामध्ये गोडवा आणणारी असते, तर किंक्रांत ही आपल्या आयुष्यातील दारिद्र्य संपवणारी असते। आजचा जो दिवस आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यात असलेले जे दारिद्र्य, नकारात्मकता, बाधा, संकट, जे काही रोग असतील, आजार असतील, ह्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश करायचा आहे। बघा, आज करावायचे बरेचसे उपाय सांगितलेले आहेत। आज शेवटचा उपाय तुम्हाला सांगत आहे। रात्री 12च्या आत तुम्हाला कापूर सोबत या काही वस्तू जळायच्या। तुम्ही कितीही वाजता जाळू शकतात, संध्याकाळी 6 नंतर रात्री 12च्या आत कितीही वाजता जाळा, पण या गोष्टी आवश्यक जळा। बघा, या 5 वस्तू तुम्हाला कापरासोबत जाळायच्या, ज्या वस्तू जाळल्याने तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, इडापिडा, नकारात्मकता त्या वस्तूंसोबत जळली जाईल। संपूर्ण वर्ष तुमचं सुखाचं, आनंदाचं जाईल। संपूर्ण वर्षभरात तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचे आलेले सगळे जे अडथळे आहेत ते देखील दूर होतील। घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाह जमत नसेल, या उपायाने त्या व्यक्तीच्या विवाहात येणारे जे अडथळे आहेत ते कुठेतरी दूर होतील। जर तुमच्या घरामध्ये खूप आजार असेल, वर्ष झालं ताई आजारच आहे, तर हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जे आजार आहेत ते आजार कुठेतरी नाहीसे होतील। बघा, अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे जो आपल्याला आज रात्री करायचा आहे। खरं तर दररोज घरामध्ये कापूर जाळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या घरात दररोज कापूर जाळलं जातं त्या घरात कुठलीही बाधा, कुठली नकारात्मकता वास करत नाही। आता आपल्याला दररोज जरी नाही जमलं तरी कमीत कमी जेव्हा विशेष स्थिती आणि विशेष मिती असतात त्या दिवशी तरी आपल्याला हे उपाय करायचे असतात, जेणेकरून त्या दिवशी जरी आपण हे उपाय केले तरी आपल्या घराचं आणि आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींचं संरक्षण होत राहील। आता काय उपाय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला या उपायासाठी सगळ्यात पहिले एक छोटीशी वाटी घ्यायची आहे। एक छोटीशी वाटी घ्या, तुमच्या घरामध्ये जी असेल, स्टीलची पण घ्या, तांब्याची पण घ्या, कुठलीही घ्या, मातीची घेतली तरीही चालेल, ठीक आहे, मातीची पंटी घेतली तरीही चालेल। सगळ्यात अगोदर तुम्हाला या वाटीमध्ये थोडेसे अख्खे तांदूळ घालायचे। अख्खे व्यवस्थित असणारे जे तांदूळ असतात ते घालायचे। तांदूळ घालून झाले की त्यानंतर तुमच्या उजव्या हातात तुम्हाला 7 काळी मिरी आणि 5 लवंगा घ्यायच्या आहेत। 7 काळी मिरी आणि 5 लवंगा घ्यायच्या आहेत। ह्या दोनही गोष्टी हाताच्या मुठीत तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि उजवीकडून डावीकडे तुम्हाला अँटी क्लॉकवाईज तुम्हाला हे उतरवायचं आहे 7 वेळा, ठीक आहे। 7 वेळा हे उतरवून झालं की त्यानंतर उजवीकडून डावीकडे आणि नंतर डावीकडून उजवीकडे। खरं तर सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला दिसताना ते उलट दिसेल। उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असे अँटी क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा हे उतरवायचं आहे। उतरवत असताना तुमच्या आयुष्यातील अडचणी किंवा जे संकट आहेत, विघ्न आहेत, जे काही कलह आहेत, हे सगळं नष्ट होण्यासाठी तुम्हाला म्हणायचं की माझ्या आयुष्यातील इडापिडा नष्ट होऊ दे, माझ्या आयुष्यातील संकट जे आहेत त्यांचा अंत होऊ दे, असं तुम्हाला सगळं म्हणायचं आहे। म्हणून झालं की त्यानंतर हाताची मूठ उघडायची आहे, त्यामध्ये घातलेले काळे मिरी आणि जे लवंग आहे ते तुम्हाला त्या वाटीमध्ये टाकायचे, ज्यामध्ये तुम्ही ऑलरेडी तांदूळ टाकलेले आहेत। हे टाकून झाले की त्याच्यानंतर तुम्हाला गाईच्या शेणाची एक छोटीशी गोवरी घ्यायची, छोट्याशा गाईच्या शेणाचा एक तुकडा घ्यायचा आहे। आता समजा तुमच्याकडे गोवरी नसेल, घरामध्ये शुद्ध जर तूप असेल तर ते तूप घातलं तरीही चालेल। तूप घातल्यानंतर तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे, ज्याला आपण तेजपत्ता असं म्हणतो। हे तमालपत्र घ्यायचं आहे। या तमालपत्रावरती तुमच्या आयुष्यातील ज्या दुःखाचा तुम्हाला अंत करायचा आहे किंवा जे दारिद्र्य संपावं असं तुम्हाला वाटत आहे, कुठली गोष्ट अशी आहे जी तुम्हाला
संपावे म्हणजे या नवीन वर्षामध्ये कुठली अशी गोष्ट तुमच्या आयुष्यात आहे जिला तुम्हाला तुमच्या आयुष्यातून काढून टाकायची आहे, ती इच्छा किंवा ते जे काही असेल ते तुम्हाला त्या तमालपत्रावरती पेनाने, कुठल्याही रंगाचा पेन घ्या, त्या पेनाने तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचं आहे आणि तुम्हाला ते त्या वाटीमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 5-6 कापडाच्या वरून वड्या ठेवायच्या आहेत आणि हे सर्व प्रज्वलित करायचं आहे. जसे हे प्रज्वलित व्हायला लागेल तसा संपूर्ण धूर याचा घरभर पसरायला लागेल. घरातील 4ही कोपऱ्यांमध्ये याचा धूर दाखवा. स्वतः देखील घ्या, मुलांना, पतीला देखील हा धूर जो आहे तो थोडा त्यांच्याकडेही असा फिरवा. बघा, लवंग असेल, काळी मिरी असेल, ही दोनही ज्या गोष्टी आहेत या नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी, बाधा ज्या आहेत त्या घरातून नष्ट करण्यासाठी, कर्ज संपवण्यासाठी, घरामध्ये असलेले जे अडथळे आहेत किंवा ज्या प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे आहेत ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी या 2 वस्तू अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. आणि तमालपत्र ही अशी गोष्ट आहे जिच्यामध्ये अट्रॅक्शन, आकर्षित करण्याची पॉवर ही खूप जास्त असते. इच्छा प्राप्तीसाठी असेल किंवा संकटांचा नाश करण्यासाठी असेल, तमालपत्राची प्रत्येक रेमेडीज ही अत्यंत पॉवरफुल असते. जेव्हा तुम्ही त्या तमालपत्रावरती तुमची नको असणारी इच्छा लिहाल आणि जेव्हा तुम्ही ते जाळाल तेव्हा लक्षात घ्या, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये ती जी कुठली गोष्ट असेल ती नकोशीच होत जाईल. म्हणजे तुमच्या आयुष्यातून ती पुसटशी होत जाईल. करीचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा सांगते विशेष महत्त्वाचा आहे. हा दिवस म्हणजे या दिवशी तुम्ही केलेला कुठलाच उपाय कधीच खाली हात जात नाही. त्यामुळे जेव्हा आज तुम्ही हा उपाय कराल, याचा जर तुम्ही मनापासून निष्ठेने, विश्वासाने कराल की माझ्या आयुष्यात हे होणारच आहे, माझ्या आयुष्यातून हे संपणारच आहे, माझ्या आयुष्यातून हे जाणारच आहे, माझ्या आयुष्यामध्ये आता सुख समृद्धी येणारच आहे, सगळ्या दारिद्र्याचा, दुःखाचा नाश होणारच आहे, ही जर पॉझिटिव्हिटी मनात ठेवून जर तुम्ही हा उपाय केला तर येत्या 24 तासांच्या आत याचा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल. कुठेतरी प्रसन्न वाटायला लागेल, ज्या काही इच्छित मनोकामना होत्या त्या कुठेतरी पूर्ण व्हायला लागतील, नको असणाऱ्या गोष्टी नष्ट होतील, घरामध्ये असलेली इडापिडा, बाधा, संकट, कलह, क्लेश या सगळ्यांचा अंत होईल आणि सर्व काही तुमच्या मनासारखं घडत जाईल. घरामध्ये एखादा कितीही व्यक्ती रोगीत असेल, बाधित असेल तर त्या व्यक्तीचा रोग, बाधा जी आहे ती कुठेतरी नष्ट व्हायला लागेल. तुमच्या पतीच्या कामांमध्ये येणारे सतत जे अडथळे आहेत ते कुठेतरी कमी होतील. तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे कमी होतील. त्यांची भरभरून प्रगती व्हायला लागेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. प्रत्येकाला विनंती करेल की आज रात्री 12च्या आत हा उपाय आवर्जून करा. ह्या ज्या वस्तू आहेत त्या नक्कीच जळा. आता याची जी राख होईल म्हणजे जेव्हा या वस्तू जळून थंड होतील तेव्हा याची राख काय करायची तर घराच्या बाहेर कुठल्याही, तुळस सोडून कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाकून द्या, चालेल. फक्त जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश कराल तेव्हा स्वच्छ हातपाय धुवा आणि त्यानंतरच घरामध्ये या. अत्यंत साधा आणि सोपा असणारा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.